लक्षात घे. तू माझी पायल असत पाहिले भावाला कितक्या बोलाचा कसा बोलाचा ऐका घे मग बोल एका मेदा मर्यादा ठेवलेल्या तू बनशील आणि तुका पाठवून जर चढवून घालशील म्हणून स्वतः शाळा समजा आयुष्यात आयुष्या अर्ध्यावरच राहू भावाची प्रतिष्ठा जर नाही ठेवलं तर शेवटी अखेरच्या क्षणात कोणात माती घालून घेतो या सांगतोय तितक्या करू आहे तुझे नको माका नको मी जाते अरे दी तुम्ही मला करवत ना तर वाटेला लागणार कोणी घेऊन बाहेर जाऊ कोणता निकाल करता बाबा निकाल करता तुका हाडला शिस्ती राव या शिस्ती आता राजांकडे व्यवस्थित बोलायला नको अरे ती चिपळ कशी आली पण ये बाहेर ये कसा का बोल हे माझ्याकडे देवा ओ राजानू अरे वा कदाचित गावकरी मंडळांचं आगमन झालं असेल. अरे वा काय पाहतोय या ठिकाणी? काय बघले तेव्हा तुमचीच मार्ग प्रतीक्षा माझ्याकडे होती. अरे यावा हो नवलं दिसलो वाईट जाऊ मला करवतात कशाला नवरो बैल तुका काय बोलता नवरो बैल दिलो का भाषण मानव आहे हे ऐकून उभे राहून वळ काय वाढते पुढे जाया जाना सगळी तयारी झाली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे लग्नाची जय्यत तयारी सुरू नाही आहे. आम्ही कशा तयारीनं गेलो पण मला सांगा काय तर काय काय नाव काय तुमचं? माका वळखार नाही हा. माझं नाव आबा आबा गावकार नाही आहे. बाबा आणि हो आबा मी हळद लावली ये ये पुढे. ये, याच्याकडे हो वाटलं. हळद तरी माझ्या आधी घेवा ही तुमची मुलगी का? हो थांबा आधी पाया पडते मुलगी ना अजून एक गवळी गमते आता जास्त वेळ काढल्यात तर नातू म्हणून सांगता येईल. सध्याचा तिचा स्वभाव. ही आबाची आबी या कर्म गावड्याच्या नशिबात माझ्या शहरातून पडला मी एवढा झेलते तुमका जमत माझी बाबा मी पाया पडते ती जागा माझ्या तिथे हो राजानो पाया पडते हा आहे. आशीर्वाद. आई गेली माझी अगं, आहेस आम्ही म्हणालो. ओके बाय परत पडते तुझा आशीर्वाद आहे. आता उठते राजाचे दागिने बघून दोनदा कामावर वाटतोय आणि औषधीचा खेपा बघी राडाची नाटका करते तुम्ही कधी औषध झाला डोळ्यातून तुझ्या दुःख कधी येईल हो तू घेता नाही तर काय तरी किती गुणांचा फक्त पुढे हालत आता पुढे करवत ना त्याला सगळी तयारी केली आहे. अगदी लग्नाची जय्यत तयारी झाली. नवरा मुलगा पण तो आला पटकन आला हो बटाटे का काढल्या ते भीतर ठेवा बाबा बाबा अरे नको त्याने काय बाहेर काढलं या घरात या घरात असली हत्यारा बघून घ्यायला असली हत्यारा किती मी पाजळलं नको तो मारतो तो या घरात माणसाकडे हत्यार नाजूक जरी असला तरी का वापराव येऊ पाहिजे अरे हे सर्व चाललंय ते केवळ माझ्या लग्नासाठी चाललंय. आता मी तुमचा नवरा मुलगा विचारलं बघित इतके चौथान तिच्या उठल्या माझा नाव पाहून तर मी नवऱ्यास वाटत नाही. म्हणजे तुमचा नवीन हा आता माझ्या लग्नाची तयारी आहे. तुमचा आणि विचार उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. तुमचा लवकरात लवकर सुरुवात करा. हो तुमचा ते विचारतो माझ्याकडे बघून मुलं कसं वाटलं नाही का बरं अजून दिसतं ना तुका काय करूचा तुम्ही आता त्यांच्या पुढे मला करवा तुला का तुका लगीन करून लावता आता आपणा फक्त तयारी करून सगळी तयारी आम्ही करतो आमचं मोबाईल आमचा इतक्यात समाधान मागवाय घर गाठू आहे तर बघत नको चला माझं नाव विचारू का त्यांच्या आणि हे म्हणतात आता खूप वळवा पहिले घे हे सांगते थांबा नाट्य शिको सन्माननीय आमचे मित्र दिनेश नार्वेकर सन्माननीय आमचे मित्र दिनेश नार्वेकर यांनी कलागुणांचे गौरव करून पारितोषिक दिले त्यांचे आभार मानून बक्षाचा आनंदाने स्वीकार गावकरी हो केवळ तुमच्या रीतीप्रमाणे किती हे लग्नाचं माझं याच्या कार्य. रीती जाऊ नको पाहिजे बापाची कडे ती जगा वेगळे मला पाजू तिना नाही आपलेच पाजवता पाजू
अहो, माझं तर ध्यानात राहत नाही. पाहिजे ना बा, सगळ्यांना कळलं तिला फक्त कुकमा आला म्हणून मला घरी नाहीतर माझी इथे साठी बाकी काय ठेवत नाही असा बाल म्हणून ते राहिलं देवाला आता नाही, आता त्यांच्या पुढ्यात नको बोलावं. चला, हो. तर मामा, आता काय करायचं? हळद खा. हळद खा. गावकरी हो हळद खा ना. हो. काय हो? तुम्ही चढले का कमी चढो? जमिनी चढव का त्या चढव नाही, झीलमध्येच पडणार ना. मग मी उतरतोय काही नको नको, झीलमध्ये पडला का बघू. मामा ठेवते आधी. हो, जरा हाती ठेवा. हो, तर राहतात, राहतात तर. मामा, माझ्या घरात हे लग्न कार्य आहे तेव्हा आता प्रत्येक बोलण्याचा शब्दांचा अर्थ घेऊ नका तेव्हा हे सर्व काही मला नवीन आहे यातला अनुभव ते मात्र सुद्धा मला नाही तेव्हा लग्नात पहिलं नवरा उभा होता तो नाही न धरता तुम्ही नाही धरता नवरे आमका समाधीला म्हणूनच यातला अनुभव मला नाही त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्ही सांगणार त्याप्रमाणे मी वागणार आहे तेव्हा लवकर काळजी करू नको काही एक ठेवता नाही शिस्त ही माझी आबी आधी नाबीन नाबी सगळी भरून काढते अहो, आम्ही सगळं व्यवस्थित करणार. होय ना? ती जी पाच मध्ये मध्ये आली पडतात त्याच्यात तुम्ही जाऊन हो, रात्री नाही गेली राहू. थांबा, आता पाना घेऊन तर पोहोचली. ती बघा, आंब्याची पानं आणि आंबाचा कांदा. किती पानं गेलो, त्या पुढे. हे सांगावं तो सगळ्या जगाला माहिती आहे पण त्या फुलं पत्रात पडले तर मी काय करतो होय, होय, असं नाही. पुढा, पुढा, बाळा, बाळा. जरा इकडे तिकडे ठेवा. हो, पुढे पुढे. हे काय करतात हे आंब्याची पानं. हा हळद चढव होई नवऱ्याची असा असतात चला. रीतिरिवाज होते कधी मोठा जे नंबर काय कुठली पुढे सगळ्या अडचणी येऊ शकतं जास्त करून संततीकडे काय हो? सगळं साथीला जायला हवं ना. म्हणजे शास्त्रीय काय हळद आणि हे का चढव तेव्हा चला. अरे, अरे. लग्न- मामा, बांधून टाका मी. करता मी जाऊ. असं करायचं नको, तुम्ही तुम्हाला पाठवून माझं भरती भरते. अगं पण तुझा स्वभावच तसा आहे तर मी तरी काय करावं धरती भरत देऊ नको लगीन तुझा नाही हा. राहण्याचा हक्क आहे का धरती भरता तुम्ही चढवता का मी चढवू? हे पान
जाईचे तांदूळ जाई जाईचे तांदूळ जाई जाईचे तांदूळ हरित वलवा हरित वलवा सातबारू मलया नवऱ्याच्या पेकर आता त्या बोलेले त्यातला एक अवसान आहे. आता वहिनी बघता भैया बघे माणसा बहिणी नको बहिणी नको भुलला पाहिजे विमान चालले आकाशात विमान चालले आकाशात काय करतात फुलो मिळालं लोकांका पुढे फुलाला कामाला भाऊ येऊन जायला नको इमान आकाशात तर तुझ्या बापाशीच्या कपालावर करतात. बापाची त्याला पाठला कधी घामायला लावला नाही विमान लावताना आता तर तुझ्या बापाशीच्या बापाच्या गाडी नको हॉटेलच्या दारात जागा इमान आकाशात करतात. आता तुम्हाला साथीला द्यायला ना तुझ्या तुम्हाला साथीराग लाय आग पण नवीन लाय आपली आपली घुमल्या करतात अरे माझ्या आवडीची काया पडले एकदा कायचा भाग आहे या. विमान चालले आकाशात विमान चालले आकाशात वारा सुटला थंडगार वारा सुटला थंडगार वारा सुटल्या विमानाचा सुटल्या विमानाचा मोठी सांडल्या कागदाच्या मोठी सांडल्या कागदाच्या विमान चालले आधी खरे खरे भाऊ मिळवलं तिकडे भाऊ आहे बाय. समुद्रा सागरा समुद्रा सागरा समुद्रा सागरा समुद्रा सागरा नवऱ्याच्या आजीला विमान चालले किती सुंदर आणि सुरेख अजिबात मला जरा ही सगळी नाटकं